नमस्कार, लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी रेसिपी बनवणार आहे ती आहे पांढऱ्या कांद्याची भाजी. कधी घरात काही नसेल, भाजी नसेल, अशा वेळी ही आपण भाजी करू शकतो. तुम्हाला जर पांढरे कांदे मिळाले नाही तर त्या जागी तुम्ही लाल छोटे कांदेसुद्धा वापरू शकता. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. घेतलेले आहेत मी सफेद कांदे, हे आहेत व्हाईट कांदे, हे असे मी सोलून घेतले आहेत. आता ह्याला मी कट देणार आहे. धुवून वगैरे घेतले आहेत स्वच्छ. आता ह्याला मी 4 फाका करणार, म्हणजे 4 कट करणार, म्हणजे वांगी जशी आपण भरतो तसे 4 कट करणार. बाकीचे साहित्य इथे आहे फोडणीसाठी: राई, जिरे, धना जिरा पावडर, मसाला, हळद. त्यानंतर इथे आहे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, आलं लसूणची पेस्ट आहे, एक टोमॅटो मी किसणीवर बारीक करून घेतलेला आहे. इथे ऑइल घेतलेलं आहे. इथे फोडणीसाठी कढीपत्ता आणि लसूण घेतलं आहे, हिंग घेतलं आहे. एवढे साहित्य मी वापरणार आहे. घेतलेले कोथिंबीर आणि बारीक मीठ घेतलेलं आहे. आता हे कांदे मी 4 चिरा देते. ह्याला उभं परत दाखवते. कांदा ह्या बघायचा बरं चांगला आहे की नाही, आणि मग त्याला हे कट द्यायचे, 1 आणि 2 असे. जसं वांग्याला आपण देतो त्याप्रमाणे असे कट द्यायचे, म्हणजे खराब असला कांदा तरी आपल्याला कळतो. अशा प्रकारे सगळ्या वांग्याला मी कट देते. आता कांदे थोडे मी परतून घेतलेले आहे. आता हे काढून घेते एका प्लेटमध्ये. गॅस बारीक ठेवायचं. याच्यात टाकते राई, जिरं, लसूण, गॅस स्लो ठेवते. त्यानंतर टाकते कढीपत्ता, लसूण थोडं परतलं की त्याच्यात टाकूया आलं लसूणची पेस्ट टाकते. आता टाकूया कांदा खोबरं वाटण. कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं. कांदा खोबऱ्याचं वाटण कसं करायचं याचा व्हिडिओ मी आता टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये टाकणार टोमॅटो छोट्या पिसणीवर पिसून घेतलेलं आहे. तो छान परतून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत कांदा आणि खोबरं आणि टोमॅटो आपले छान परतून घ्यायचे. त्यानंतर त्यात टाकणार मी थोडीशी हळद, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना जिरा पावडर आहे, बेडकी मिरची आहे अर्धा चमचा काश्मीरी मिरची, थोडीशी कोथिंबीर टाकते. तर छान परतून घ्यायचं आहे मसाला. सुंदर वास येते त्याचा.
छान सुवास पसरले. आता थोडा गॅसची फ्लेम मी मोठी करते. मसाला करपू नये म्हणून मी थोडं पाणी टाकते. थोडं हिंग टाकते. मीठ आपली भाजी किती आहे त्याप्रमाणे अंदाजाने मीठ टाकायचं. टेस्ट करून बघायचं भाजी नंतर कमी वाटलं तर मीठ आपण नंतर पण टाकू शकतो. आता मसाला छान परतला गेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया फ्राय केलेले कांदे. छान परतून घेऊया आपण. अगोदर पाणी ओतायचं नाही कुठल्याही भाजीत. सुरुवातीला गॅस जरा लो ठेवायचा, म्हणजे गॅस बारीक ठेवायचा आणि थोडा वेळ परतून घ्यायचा, म्हणजे त्या भाज्यांना टेस्ट छान येत असते. लगेच आपण पाणी ओतलं तर त्या भाज्या पचपचीत होतात, तेवढी टेस्ट नाही राहत. आता थोडा वेळ मी याला झाकण ठेवते. आता उघडून बघूया. कांदे छान परतून घेऊ. एक वाफ आणलेली आहे, म्हणजे हा मसाला जो आहे तो कांद्याला छान कोट होतो. हे बघा. आता आपण टाकणार आहोत पाणी. गरम करून टाकणार थोडं. आता ही सफेद म्हणजे पांढरा कांदा असतो त्याची भाजी आहे. ते कांद्याने भाजी बनवतो. त्यासाठी आता हे मसाल्यामध्ये कांदे छान कोट झालेले आहेत. आता आपण याच्यात थोडं गरम पाणी ओतूया. आता हे छान शिजवून घेऊया. तुम्हाला गूळ आवडत असेल थोडंसं गूळ टाकलं तरी चालेल, म्हणजे ती भाजी छान टेस्टी लागते. तसे कांदे गोडच असतात, पण थोडं आवडत असेल तर थोडंसं गूळ टाकायचं, म्हणजे भाजीला टेस्ट छान येते. आता याच्यावर परत मी झाकण ठेवते. गॅसची फ्लेम स्लो ठेवते. थोडासा गरम मसाला स्प्रिंकल करते त्याच्यावर, म्हणजे टेस्ट छान येते. थोडा वेळ अजून शिजवून द्यायची भाजी. तर वरून टाकते थोडीशी कोथिंबीर. थोडे शिजून द्यायचे, थोडी नरम व्हायला पाहिजे. परत झाकण ठेवते. या कांद्याची ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.